विनोबा भावे नावाचे एक कवी, एक लेखक होते आपल्या याच्यामध्ये. विनोबा भावे ज्यावेळेस व्याख्यान द्यायला जायचे ना, त्यावेळेस विनोबा भावे एक पिशवी घेऊन जायचे. पिशवी घेऊन ज्या व्यासपीठावर जायचे त्या व्यासपीठावर भाषण करायचे. आणि भाषण झाल्याच्या नंतर तिथंच त्यांची मुक्कामाची सोय असायची. ते त्यांच्या उशाखाली ती पिशवी घेऊन झोपायचे. लोक त्यांना म्हणायचे, विनोबा भावे तुम्ही उच्च शिक्षित आहात, सुशिक्षित आहात, तरी सुद्धा ही वायरची पिशवी घेऊन तुम्ही डोक्याखाली पिशवी का ठेवता? तुम्हाला उशी दिली आहे लोकांना, का पिशवी डोक्याखाली ठेवता? काय आहे त्या पिशवीमध्ये? त्यावेळेस विनोबा भावे म्हणायचे, दादा त्या पिशवीमध्ये माझ्या आईचं लुगडं आहे. ती पिशवी मी माझ्या डोक्याखाली घेऊन झोपतो. का झोपतो माहितीये? त्याचं कारण आहे. ज्या वेळेस ती पिशवी घेऊन मी माझ्या डोक्याखाली झोपतो ना, त्यावेळेस मला असं वाटत नाही की माझ्या आईचं लुगडं माझ्या डोक्याखाली आहे. मला असं वाटतं मी माझ्या आईच्या मांडीवरच डोकं ठेवून झोपलोय की काय. आईसारखं प्रेम नाही. म्हणून तर म्हणतात